सिद्धं शुद्धं फलमियं जिनेन्द्रवर्णेमिचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परिवर्णं। जे बोलो शांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जे बोलो परम पूज्य चारित्र्य चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। बोलो प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य प्रवेशार सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मनीषा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय। लेशाधिकार आपला चालू आहे। त्या लेशाधिकारामध्ये लेशेचे 26 अंश लेशेचे किती अंश सांगितले? 26. त्यापैकी 6 लेशांचे उत्कृष्ट, मध्यम आणि जघन्य आणि आयुबंधाला कारणभूत 8 मध्यम अंश असे 26 अंश सांगितले। तसे आहेत लेशा किती प्रकारच्या? असंख्यात प्रमाण, परंतु त्याचे स्थूल दृष्टीने भेद सांगितले। त्यामध्ये आयुबंध होतो तो 8 अपकर्ष गेल्यानंतर 8 अपकर्ष काळामध्ये होतो। तर 8 अपकर्ष म्हणजे काय सांगितलं तर आपल्या जीवनाचा 2 भाग, प्रत्येक आपण असं घेतलं तरी चालतंय। आयुष्याच्या 3ऱ्या भागाच्या पहिल्या अंतर्मुहूर्तामध्ये त्याचा 9वा भाग करायचा आयुष्याचा 9व्या भाग म्हणजे 3चा 3रा भाग म्हणजे पूर्ण जीवनाचा 9वा भाग झाला ना। जीवनाचा 9वा भाग गेला आपला म्हणजे 8 भाग गेल्याने 9वा भागाच्या पहिल्या अंतर्मुहूर्तामध्ये होईल किंवा 27व्या भागामध्ये किंवा 81व्या भागामध्ये म्हणजे पूर्ण जीवनाचे 81 भाग करायचे। भागत जायचं म्हणजे गुणत जायचं म्हणजे भाग तेवढा भाग। 3रा भाग, 9वा भाग, 27वा भाग, 81वा भाग, 243वा भाग, 729वा भाग, 2161वा भाग आणि मग शेवटी तेवढंच ना 9 अशा 8 अपकर्ष काळामध्येच आयुचा बंध होतो, आधीमध्ये होत नाही। तर त्यामध्ये सगळ्यात छोटा आणि मोठ्या काळ ह्याचे 72 8 अपकर्षाचे 72 एकूण जगाने उत्कृष्ट असे म्हणून 72 काळ केले। तर सगळे आयुबंधाचे काळ किती आहेत? 72च्या 72 अंतर्मुहूर्त, कारण त्याच्या मध्यम भेद आहे ते सुद्धा अंतर्मुहूर्ताचेच भेद येणार। सगळ्यात जगन्य छोटा अंतर्मुहूर्त कुठून सुरू करायचं? म्हणजे कोणी जीव 8 वेळा आयु बांधतील, कोणी 7 वेळा बांधतील, कोणी 6 वेळा, कोणी 5 वेळा, कोणी 4 वेळा, कोणी 3 वेळा, कोणी 2 वेळा किंवा कोणी 1च वेळा आणि 8 अपकर्षामध्ये झालं नाही तर कोणी शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये बंद केलं। तर त्या आयुबंधाचा जो काळ आहे अंतर्मुहूर्तच आहे सगळा, परंतु त्या अंतर्मुहूर्तामध्ये छोटा आणि मोठा केला। तर सगळ्यात छोटा काळ कोणता सांगितला? 8 अपकर्षाच्या द्वारे आयुबंध करणाऱ्या जीवाचा जो 8वा अपकर्ष काळ आहे त्यातला जो जगजगण्य आहे तो सगळ्यात छोटा आहे। त्याच्यापेक्षा मोठा कोणता सांगितला? त्याच 8वा अपकर्ष जो आहे त्याचा उत्कृष्ट काळ त्याच्यापेक्षा किती आहे? संख्यात्वा भाग अधिक। संख्यात्वा भाग अधिक। तर ते आपण अंकसंदृष्टी घेऊन काढले सांगितलं रबीने आणि श्वेताने दोघांनी पण मेहनत करून सगळं जे 2 आपण संख्या घेतली संख्याताची फक्त पहिला अंतर्मुहूर्त पण 2 समय धरला आणि संख्याताची संख्या पण 2 धरली आणि असं करून काढणे सगळ्यात लहान संख्या धरली ना, कारण मोठी संख्या धरली तर मोठी मोठी होत जाणार। सगळ्यात लहान संख्या धरून काढलं तरी सुद्धा त्या ठिकाणी ते 72 अपकर्ष किती मोठे 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 होत गेले, शेवटी 18 अंक प्रमाण ती संख्या आली, एवढी मोठी संख्या झाली। तर सांगायचं की छोटा अंतर्मुहूर्तापासून ते संख्यात्वा भाग अधिक करायचं। अर्थसंदृष्टीच्या अपेक्षेने काय कसं लिहायचं? अर्थसंदृष्टी म्हणजे आपले चिन्ह विशेष यामध्ये 8 वेळा कोण बांधणार, 7 वेळा कोण बांधणार हे फिगुर म्हणजे केवली भगवंतांनी जाणलेलं आहे, म्हणून त्यांचा पहिला काळ पहिल्यांदा बांधणार तो असा
कमी बांधायला आणि एकदा जो बांधतोय त्याचा काळ आहे तो हा तो त्या आयुष्यात एकदाच बांधणार आहे तर त्याचा मोठा काळ म्हणजे तो म्हणजे असं पण आपण लावू शकतो. एकच अपकर्षाच्या द्वारे त्याचा मोठ्या काळामध्ये त्यांनी बांधत राहतो तो दुसऱ्या तिसऱ्या बांधणारच नाही. त्याने पहिल्यांदाच बांधताना उत्कृष्ट अंतर्मुहूर्तामध्ये तर त्या आईचा बंध केला तर त्याचा दुसऱ्या तिसऱ्या अपकर्षामध्ये आईचा बंध होणारच नाही. कारण एक अपकर्ष काळाचा जो मोठा आहे तो त्याने बांधला म्हणजे जगणे असू दे किंवा उत्कृष्ट असू दे तर आता त्याचे पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या आयुबंध होणारच नाही त्याचे. इकडनं पण असं लावू शकतो. ज्याने 2 वेळा आयु बांधलं त्याचे पहिला तो त्याला एक सारखा येणारच नाही त्यापेक्षा कमीच येणार. 8 पैकी कुठल्याही येतात पण एकदाच बांध. 8 अपकर्ष काळामधल्या 8 पैकी कुठल्याही एका ह्याच्यात बांधल जो बांधणार आहे त्याचा उत्कृष्ट पहिलाच अपकर्ष असणार आहे तो सुरुवातीचा. पहिल्या ह्याच्यात बांधला पाहिजे असा नियम आहे का 8 पैकी कुठल्याही एका ह्याच्यात? घेताना बहुतेक म्हणजे पहिला अपकर्ष घेतात मोठा आणि तो काळ आहे तो- शेवटी पण येऊ शकेल तसा. शेवटचा 8वा पण एकच अपकर्षामध्ये त्यांनी बांधला उत्कृष्टीमध्ये बांधला असं पण येऊ शकेल. कम समय में उत्कृष्ट आयु बांध सकता है। नहीं एक ही अपकर्ष के द्वारा जो आयुबंध कर रहा है वो कौन से पहले में करेगा, एक में करेगा, पहले शुरुआत के करेगा या लास्ट में करेगा, बीच में कहीं पर भी करेगा, ये प्रश्न है। मान लीजिए पहले में नहीं किया, दूसरे में नहीं किया, तीसरे में नहीं किया, 8 अपकर्ष है ना, तो आखिर में करेगा तो उसको एक ही कहा जाएगा ना। एक अपकर्ष में उसने किया, पहला, दूसरा, तीसरा, चौथा, यहाँ 8 में किया तो एक ही अपकर्ष में किया है। एक ही अपकर्ष के द्वारा किया लेकिन वो उत्कृष्ट काल आएगा क्या उसका? उत्कृष्ट काल तो कहाँ आएगा, वो तो छोटा ही काल आएगा। 8 में, हाँ 8 साल नहीं, उनका कहना है कि कोई जीव एक अपकर्ष के द्वारा भी आयुबंध करने वाला है ठीक है। तो वो पहले अपकर्ष में करेगा कि या बीच में कहीं पर भी एक बार करेगा? 8 अपकर्ष में से कोई किसी भी 12 एक बार करेगा। मुझे ऐसा लगता है, अभी वो मतलब सर्वज्ञ भगवान जैसा जानते होंगे वैसा सत्य होगा, लेकिन वो पहले अपकर्ष में ही एक बार बांधने वाले किसी भी का भी तो वो पहले अपकर्ष में ही बड़ा काल आएगा, ऐसा मतलब लगता है। 8 अपकर्ष के द्वारा बांधने वाला का पहला अपकर्ष, 7 अपकर्ष के आगे बांधने वाला है वो उसका पहला अपकर्ष, और एक ही अपकर्ष के द्वारा बांधने वाला है पहला, तो पहला की शुरुआत के इसमें ही वो इतना बड़ा करेगा, इसलिए तो आगे वो आयुबंध हुआ ही नहीं उसका। एक ही अपकर्ष के द्वारा आयुबंध कर रहे हैं, तो जहाँ पर आपने ये लिया ना जब उत्कृष्ट संचय के लिए तो उन्होंने पहले अपकर्ष में ही बंद किया है, तो पहला अपकर्ष ही बड़ा होना चाहिए ऐसा पहला अपकर्ष अनुमान बड़ा है। होगा, हाँ इसमें कोई बाधा नहीं। हाँ। और जो एक अपकर्ष के लिए कर रहा है ना, वो कहीं भी कर सकता है ना। एक अपकर्ष में आखिर वाला भी एक अपकर्ष में कर सकता है, उसका छोटा कम आयुबंध होगा, कम काल होगा उसका। लेकिन वो सबसे लास्ट 72, 71 और 72 नंबर का आएगा ना वो, ठीक है। तो लेकिन वो कहाँ पर लेना, वो पहले ही अपकर्ष काल में करेगा या अंतिम में करेगा या बीच में करेगा, ऐसा उनका प्रश्न है। उनका प्रश्न क्या है, एक जीव कोई एक बार ही जीवन में एक ही बार आयुबंध करने वाला है, हाँ। तो उसका कहाँ पर लेना, कहीं भी कर सकते हैं। ऐसा नहीं होगा, ऐसा हमको लगता है। वो पहले अपकर्ष भी करेगा तो बस। उसका पहले अपकर्ष का काल इतना बड़ा होगा हाँ और उसमें ज़्यादा संचय होगा फिर। इसीलिए तो बड़ा है ना वो, पहले अपकर्ष में करेगा तो बड़ा काल में किया तो आगे वो बंद करेगा ही नहीं, दूसरे तीसरे चौथे 12 को। ठीक है आपकी बात। हाँ। हम ये कह रहे हैं, जिसने पहले, दूसरे से छठे 7वें तक कोई बंद नहीं किया, हाँ 8वें में बंद कर रहा है, हाँ उसका काल बहुत कम होगा, 8वें का हाँ कम होगा ना, उसका संचय भी कम होगा, उसको भी एक अपकर्ष में बंधा हुआ कहा जाएगा ना। हाँ वो छोटा है तो जगन का। जगन उत्कृष्ट दोनों में से कौन सा बांधेगा वो तो बात अलग है। कहीं पर भी कर सकते। कहीं पर भी कर सकते हैं वो, तो यदि एक अपकर्ष में करना है और कितना आयु बंद करना है उसको, हाँ ये भी तो है ना। एक ही अपकर्षाचा काळ असेल तो कुठं पण कोणत्या पण ह्याच्यामध्ये करू शकेल, परंतु सबसे उत्कृष्ट काल आएगा वो पहले अपकर्ष में करने वाला है उसका है, बिल्कुल। उसमें जगन्य उत्कृष्ट है ना, हाँ। उसमें जो जगन्य उत्कृष्ट है बंद काल पहले अपकर्ष में आएगा, ऐसा मतलब लगता है।
एक अपकर्ष तो कहीं पर भी हो सकता कोई है। नहीं। हाँ हाँ उसने काल उसका काल आया हाँ उसने काल का बंद किया। एक अपकर्ष के द्वारा आयुबंध करने वाला जो है उसका अपने इसमें चार्ट में 71 और 72 नंबर आएगा। तो 71 है वो जगन्य काल है और 72 है वो उत्कृष्ट बंध काल है। तो किसी भी 7-8 अपकर्ष में से किसी एक में किया तो उसका वो छोटा काल आएगा, जगन्य और बीच का मध्यम काल आएगा। और सबसे बड़ा उत्कृष्ट काल आएगा वो पहले अपकर्ष में ही वो एक बार आयुबंध करता है, उसकी अपेक्षा है। तो आयु बंद का काल नहीं आयुबंध का काल ही बोल रहे ना, आयुबंध का काल ही बोल रहे, ये सब काल ही है ना। आयुबंध नहीं कर रहा है इतना, आयुबंध इतने काल तक कर रहा है, आयु का बंध इतने काल तक। और आपने वो बम्बई से एक प्रश्न आया था उस समय आपका जो पढ़ रहे थे तब, अनुभव कुंती सागर जी से पढ़ रहे थे ना, तो वहाँ से मुझे आया था भौगोली में प्रश्न। तो वो सब गलतियाँ कहाँ करते हैं, एक इसमें एक वाक्य है क्या कि उससे वो गड़बड़ होते हैं। और ऐसा ही वाक्य उन्होंने जैनेन्द्र सिद्धांत कोश में लिखा है कि असंक्षेपाद्धा बुध्यमान आयुष्य अंत्य आवली असंख्ये भाग तस्मिन् अवशिष्टे प्रागेव अंतर्मुहूर्त मात्र समय प्रबद्धान परभव आयु नियमेन बद्ध्वा समाप्नोति। ये वाक्य है कि असंक्षेपाद्धा का मतलब एक आवली का असंख्यात्वा भाग शेष बचा, 8 बार उसने आयुबंध नहीं किया। जब लास्ट में अवली का संख्यात्मक भाग एक आबादा छोड़कर उसके पहले अंतर्मुहूर्त मात्र काल तक वो बंद करेगा। तो यहाँ जो शब्द आया है ना अवशिष्ट अंतर्मुहूर्त मात्र समय प्रबद्धान परभवायु नियमेन बद्ध्वा, तो इसका अर्थ क्या निकालते लोग, वो जो लास्ट में करेगा तो अंतर्मुहूर्त की आयु बंद करेगा। ये अंतर्मुहूर्त मात्र समय प्रबद्ध उनको मानता है, तो आयु बंद काल अंतर्मुहूर्त है। तो जितना काल है उतने समय प्रबद्ध का बंद करेगा। मेरे साथ बहुत 2-3 लोगों ने झगड़ा जैसे किया, मतलब बोले कि यहाँ अंतर्मुहूर्त मात्र पर भाव की आयु को मानता है, लास्ट में बंद करेगा। तो वहाँ चिन्मय सागर महाराज जी की संलेखना चल रही थी, वहाँ पर भी वो भैया आए थे, शायद उनकी कोरोना में मृत्यु हो गई, और राकेश जी पंडित जी, तो उन्होंने भी मुझे मेरे साथ वहाँ पर बात की कि यहाँ अंतर्मुहूर्त मात्र की आयु बांधता है, परभव की आयु अंतर्मुहूर्त मात्र समय प्रबद्धों को मानता है। परभव संबंधी आयु का वो परभव की आयु इतना भी मान सकता है, पूर्व कोटि की मान सकता है, या भूमि में जाने वाला तो 3 पल्ली की भी मान सकता है, या स्वर्ग में देव में वगैरह जाना तो उतनी भी मान सकते हैं साधुओं में। असंक्षेपाद्धा का काल बताने का अर्थ उनका अंतर्मुहूर्त है। असंक्षेपाद्धा तो अवली का संख्या भाग है, लेकिन उसके पहले आयुबंध अंतर्मुहूर्त काल तक होगा। अवली का संख्या हो गया आबादा हो जाएगी, आबादा हो जाएगी। लास्ट में जब आयुबंध करेगा तो इतना कम से कम आबादा अवली का संख्या, और उसके पूर्व में आयुबंध करेगा वो अंतर्मुहूर्त प्रमाण करेगा, मतलब अंतर्मुहूर्त प्रमाण आयु नहीं करेगा, अंतर्मुहूर्त काल तक बंद करेगा। आयुबंध का काल अंतर्मुहूर्त ये होगी अबध होगी। जैसे ये असंक्षेपाद्धा काल अवली का संख्या होगा, इसके पहले अंतर्मुहूर्त ही आयु बंद करेगा, तो ये आयु पूरे अंतर्मुहूर्त काल तक बंधेगी। हाँ। और यहाँ तो अंतर्मुहूर्त मतलब समय प्रबद्ध बांधेगा ना। हाँ, ठीक। इसके जितने समय है उतने समय प्रबद्ध बांधेंगे परभव संबंधी आयु की, और फिर इतने काल जिएगा और मरेगा, असंक्षेपाद्धा काल। हाँ, तो यहाँ पर अंतर्मुहूर्त की आयु बांधता है, ऐसा अर्थ नहीं है इसका। अंतर्मुहूर्त मात्र समय प्रबद्धों को नियम से बांधकर समाप्त करता है, ऐसा अर्थ है। अच्छा, एक प्रश्न था। समय प्रबद्ध की तरफ कोई ध्यान नहीं देते। ठीक है। हाँ। 8 अक्षर काल आते हैं। हाँ। ये 8 अक्षर से अलग ही होगा क्या लास्ट? लास्ट का अलग, 8वां नहीं है, 8 को छोड़ करके 8 अक्षर काल में उसने आयुबंध नहीं किया तब वो उस समय करेगा। जीवन का लास्ट जब समय रहेगा तब करेगा। तो इस पूरे काल को असंक्षेपाद्ध कहेंगे क्या? पूरे को नहीं, असंक्षेपाद्ध काल केवल आबादा को। हाँ। अंतर्मुहूर्तामध्ये आयु इतने शब्द है ना, हाँ। असंक्षेपाद्धा बुध्यमान आयुष्य अंत्य आवली असंख्ये भागः तस्मिन् अवशिष्टे प्रागेव। हाँ, ठीक हो गया।
अंतर्मुहूर्त मात्र समय प्रबद्धान परभवायु नियमेन बद्ध्वा समाप्त। क्या आगे? तो ये आयु का ये आबाद आहे ना, जगन्य आबाद आहे, आसंश पदाखाली आयु की जवळने आबाद आहे. त्या अंतर्मुहूर्तामध्ये प्रत्येक समयाला आयुचा बंद करणार, तो एकसारखा करणार की वेगवेगळा असेल? त्याच्यामध्ये असं आहे, पहिल्या समयात स्थिती जास्त बांधणार, नंतर त्याच्यानंतर तो स्थितीबंध कमी करू शकतो, वाढवणार नाही एक स्थिती. समय त्याचं दाखलामध्ये आयुबंधाच्या याच्यामध्ये अनुभाग होते तेवढाच बांधतो पैकी असं आहे. आणि स्थिती पहिल्या समयात जास्त बांधून मग नंतर थोडं कमी कमी करेल असं. आणि आयुबंधाचं जी रचना होणार ती आबादा म्हणजे ह्याच्यातच जाणार, परभवामध्ये जाणार. आणि जेवढं आयु स्थिती बांधली तेवढे निषेध रचना होणार. म्हणजे पूर्वकोटीची आयु बांधली तर पूर्ण पूर्वकोटीप्रमाणे निषेध रचना होणार. त्याच्यामध्ये राहिलेले आबादा वजा होणार नाही. बाकीच्या कर्मांची कशी असते, आबादा सोडून निषेध रचना असते, परंतु आयुची निषेध रचना जी असते ती पूर्ण आयुप्रमाणे असते. ते आबादा त्याच्यातून वजा होत नाही. संपली तर त्या म्हणजे ते पुढचं आयुष तेवढं त्यांनी बांधलंय तर सगळे निषेध असणार आहेत त्याच्यामध्ये. 48 समय स्थिती बांधली तर पूर्ण 48 समयाची त्याची निषेध रचना असते, आबादा वजा होणार नाही. इथं कसं 30 कोडाकोडी सागर आयु आपलं बंद केला स्थिती बंद, तर त्या 30 कोडाकोडी मधून 3000 वर्ष कमी होतात आणि बाकीची निषेध रचना होते. परंतु आयुची निषेध रचना पहिल्या समयापासून पूर्ण पूर्वकोटीप्रमाणे ते आबादा पूर्वभावामध्येच निघून जाते ना आबादा. मग पूर्वभावामध्ये तर त्या आयुच्या निषेधाची रचना होणार नाही. कि जो अंतिम अंतर्मुख में आयु बांध रहा है उसका पहले समय में जो बांधी दूसरे समय में क्योंकि बंध वाली आयु का उत्कर्षण हो सकता है, लेकिन अभी हाथ तुरंत नहीं होगा ना, एक आवली तो बीतनी पड़ती है. वो जो बंधावली है उसके बाद ही इसमें कुछ होगा, अपकर्षण उत्कर्षण. अभी सत्व नहीं मानेंगे इसको. मैंने सत्व भी मान लो, लेकिन उत्कर्षण के योग्य नहीं होगा. उसमें अभी वो मुझे याद नहीं आ रहा है. उसकी पूजा करनी होती है, अल्पतरी होता है, ऐसा मुझे याद है. जो आयोग का है ना उसमें पूजा करनी होता है, अल्पतरी होता है स्थिति में, ऐसा आया है. पूरा याद नहीं लेकिन थोड़ा सा नहीं. वो उसमें बहुत पक्का हुआ था, अभी कुछ भूल जाते थे वापिस ये नहीं होता है. महाबंध पढ़ते समय बहुत सारे नियम ऐसे पक्के हो गए. महाबंध में आता है ना सब बंध का सब प्रकार. अपकर्षण में तो कोई अपकर्षण भी नहीं होगा. उसमें सब 24 अनुयोग द्वारा आते हैं, भुजा का अल्पतर अवस्थित. तो उसमें आयु का मुझे याद है कि अल्पतर ही लिया है. अब यहाँ चल रहा था कि 8 बार अपकर्षण करने वाले का 8वां अपकर्षण सबसे छोटा होगा, उससे दूसरा अपकर्ष उससे उसका उत्कृष्ट मतलब 8 बार करने वाले का सबसे उत्कृष्ट काल कितना होगा, उसका संख्यात्वा भाग अधिक होगा. अर्थ संतुष्टि एकदम सरल है, अंक संतुष्टि तो इतनी कठिन है, लेकिन अर्थ संतुष्टि कुछ नहीं करना है. ये अंतर्मुहूर्त रखना पहला जगन्य, 2 मतलब आवली और संख्यात मतलब संख्यात गुना करेंगे आवली, तो क्या होगा अंतर्मुहूर्त हो गया. अब इसको संख्यात व भागाधिक करना है तो क्या करना, वहां पर 4 से भाग देना, 5 से गुना करना. 4 का ही मान है ना उन्होंने, 4 ही है ना. 4 से भाग. अब दूसरा काल निकालना, इसका संख्यात व भागाधिक निकालना है तो क्या करना, संख्यात का भाग देना, 4 माने उन्होंने संख्यात, और 1 अधिक संख्यात से गुना करना, तो 5 से गुना किया तो ये दूसरा काल हो गया. अब तीसरा काल निकालना है, 8 अपकर्ष वाले का कौन सा आएगा, तीसरा काल कौन सा आएगा 72 में. अब पहला है 8वां अपकर्ष का जगन्य काल, या 8वें अपकर्ष का उत्कृष्ट काल. अब तीसरा कौन सा आएगा, मतलब 8 बार अपकर्ष करने वाले का 7वां अपकर्ष जगन्य अपकर्ष. कहाँ से कहाँ लेना ये एक बार समझ में आ गया ना, ये फटाफट अपन निकाल सकते हैं.
आठ बार अपकर्ष करने वाले का सातवां अपकर्ष, ये है ना यहाँ पर, ये सातवां अपकर्ष यहाँ से यहाँ आएगा। हाँ? तो ये जगत है। अब इसे क्या है, गुना है। तो यहाँ गुना कर रहे हैं तो क्या करना, 4 से गुना करना आगे। अंतर्मुक्त संख्यात भागिले एकाधिक संख्यात, और इसको 4 से गुना करो, तो तीसरा काल हो गया। उत्कृष्टाकडून जगण्याकडे अच्छा, संख्या हाँ। को 2 मानते हैं, 4 मानते हैं। हाँ, संख्यात्वा भागाधिक। जगन से उत्कृष्ट में जाएंगे तो संख्यात्वा भागाधिक है। अब यहाँ वापिस जगन से उत्कृष्ट में जाएंगे तो संख्यात्वा भागाधिक है। तो संख्यात्वा भागाधिक करना है तो क्या करेंगे, इसमें ये पूरा रखना और पुनः एक बार 4 का भाग देना, 5 से गुना करना। संख्यात्वा भागाधिक करना है तो 4 से भाग दो, 5 से गुना करो, मैं संख्यात्वा भागाधिक हो गया। जिस संख्या से भाग देते हैं उसमें एक अधिक करके गुना करते हैं तो उसमें वो मिल जाता है, मतलब उसकी जोड हो जाता है। हाँ, हे चौथं झालं, हे चौथं आपलं हे झालं काय। आता 5वा कोणता येणार, नाही कोणता येणार, 5वाचा नंबर कुठला येणार, 7 अपकर्षाच्या द्वारे आयबंद करणाऱ्याचा 7वा अपकर्ष। असं ओळखलं जायचं, लक्षात ठेवा। मग त्याचा जगन एका ह्याच्यापेक्षा संख्यात गुण आहे, पहिला काय करायचं, संख्यात गुणा म्हणजे 4 गुणा करायचं, गुणा करायचा तर 4चा गुणाकार करायचा, आणि भाग अधिक करायचा तर 4ने भागायचं आणि 5ने गुणायचं, ते संख्यात्वा भाग अधिक झाला। असं 72 काळापर्यंत जायचं संदृष्टी करत। त्याची पण करा संदृष्टी तयार, अर्थ संदृष्टीची। हा, त्याच आहे। आता पुढे पुढे काय करत जायचं, मग आपण एवढ्या वेळेला ठेवणं शक्य नाही ना, 72 वेळेला वगैरे। तर शांत करायचं असेल तर हे 4 एक वेळा, आणि मग हे 5ला पण करावं लागेल, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा असं ते करावं लागेल। तर काय सांगितलं, कसं सिरियल घ्यायचे ते लक्षात घ्या। 7 अपकर्षाचा जगन्य आणि उत्कृष्ट झाला, त्याच्यानंतर कोणता येणार, 6 झाले काळ, 7वा काळ कोणता येणार, 8 अपकर्षाच्या द्वारे बांधणाऱ्याचा 6वा अपकर्ष। 6वा अपकर्ष म्हणजे शेवटून 3रा येणार आहे, पहिल्यापासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं मोजायचं आहे, तो 6वा येणार। तिथे काय पुढचे छोटे होत गेले। मग पुन्हा 6वा अपकर्षाचा जगन्य उत्कृष्ट काळ गेला, पुन्हा मग 7 अपकर्षवाल्याचा 6वा अपकर्ष, त्याचा जगन्य उत्कृष्ट, मग 6 अपकर्षवाला येणार, 6 वेळा अपकर्षाच्या द्वारे बांधणारा, त्याचा 6वा जगन्याने उत्कृष्ट। पुन्हा मग काय जायचं, 8 वेळा अपकर्ष बांधणाऱ्याचा 5वा, त्याचा जगन्याने उत्कृष्ट। मग त्याच्यानंतर 7 अपकर्षाच्या द्वारे बांधणाऱ्याचा 5वा, पुन्हा 6 अपकर्षाच्या द्वारे बांधणाऱ्याचा 5वा, असं घ्यायचं। मग त्याचा पुन्हा 4था, 8 अपकर्षवाल्याचा पुन्हा 4था, इकडून असं ओळीनं त्याचं परत खाली यायचं इकडून असं। मग 5 वेळा बांधणाऱ्याचा शेवटचा 5वा, लक्षात आलं ना। आता ह्याच्यामध्ये जास्त कुठल्या जीवांची संख्या असणार, 1 वेळा बांधणाऱ्याची संख्या जास्त, 2 वेळा का 3 वेळा, कोणा कुठल्या किती अपकर्षाच्या द्वारे बांधणारा संख्या जास्त आहे, तर 1 अपकर्षाच्या द्वारे स्थिती आयु बांधणारे जीवांची संख्या जास्त, सगळ्यात जास्त। संख्यात बहुभाग म्हणतात त्याला, संख्यात बहुभाग जीव एक अपकर्षाच्या द्वारे स्थितिबंध करणारे जीव। 8 अपकर्षाच्या द्वारे करणारे सगळ्यात कमी येणार, त्याच्यापेक्षा 7 अपकर्षाच्या द्वारे आयबंद करणारे संख्यात पट, त्याच्यापेक्षा 6 अपकर्षाच्या द्वारे करणारे संख्यात पट, त्याच्यापेक्षा 5 अपकर्षाच्या द्वारे आयबंद करणारे जीव संख्यात पट, त्याच्यापेक्षा 4, त्याच्यापेक्षा 3 अपकर्ष, त्याच्यापेक्षा 2 अपकर्षाच्या द्वारे,
त्याच्यावेळी एक अपकर्षाच्या द्वारे आयुबंध करणारे जीवांची संख्या जास्त आहे. म्हणजे जास्ती वेळा आयुबंध करणारे जीव कमी आणि कमी वेळा आयुबंध करणारे जीव जास्त. असं लक्षात ठेवायचं. म्हणून मग इथं एक अपकर्षाच्या द्वारे करणारे किती आहेत? तर सगळी संसार राशी काही कमी पेरा घ्यायचे म्हणजे आयुबंधन करणारे जीव कमी केले तर काही कमी संसार राशी घेतली आणि त्याला संख्यातानं भाग द्यायचा. याचा बहुभाग घेण्यासाठी काय करायचं असते? संख्यात वजा 1 जण गुणायचं. मिळवायचं असेल तर संख्यात अधिक 1 करायचं आणि त्याच्यातून बहुभाग काढायचा म्हणजे तो वजा करायचा असतो ना. आपण ज्याला 100 ला 4 ने भागलं तर बहुभाग काढायचा असेल तर 3 ने गुणायचं. म्हणजे 100 ला 4 ने भागलं तर किती येणार? 25 येणार. आणि त्याला 3 ने गुणलं आपण तर काय येणार? 25. हा बहुभाग आला आणि 25 एक भाग आला. म्हणून 1 कमी करून गुणायचं बहुभाग काढत असताना. म्हणजे संख्यातामध्ये 1 वजा करायचं. वजा 1. हे एक अपकर्षाच्या द्वारे आयुबंध करणारे जीव झाले. त्याच्यापेक्षा 2 अपकर्षाच्या द्वारे आयुबंध करणारे जीव. आता राहिलेला जो एक भाग आहे त्याचा पुन्हा बहुभाग करायचा. ते पुन्हा संख्यातानं भाग द्यायचं आणि 1 अधिक संख्यातानं गुणायचं. वजा 1 वजा संख्यातानं गुणायचं. पुन्हा एक भाग राहिला ह्याचा किती येणार? हे एक भाग हा बहुभाग झाला आणि हा एक भाग त्याला पुन्हा संख्यातानं भागायचा. म्हणजे फक्त संख्याताचा भाग खाली यायचा वाढते. हे 2 अपकर्षाच्या द्वारे स्थितीबंध करणारे हे 3 अपकर्षाच्या द्वारे स्थितीबंध करणारे नंतर 4 अपकर्षाच्या द्वारे स्थितीबंध करणार आहे. ते त्याचा पण एक भागाचा बहुभाग आहे. 4 वेळा संख्यात येईल म्हणजे संख्यात वजा 1. 5 अपकर्षाच्या द्वारे स्थितीबंध करणारे जीव. खाली भाग 5 वेळा येते. ते काही कमी केले ते असंक्षेपाच्या काळामध्ये आयुबंध करणारे. कुठले? काही कमी केले संसाराचे 13तून काही कमी केलं ते आयुबंध न करणारे करायचं ना वजा. शेवटी असंक्षेपाच्या काळामध्ये करणारे. हा संक्षेपांत नाही नाही करते ना. म्हणजे शुभक श्रेणी चढणारे. हा ते बाकीचे आहेत जसं 7व्याच्या वर आयुबंध होत नाही. मग 8वे 9वे 10वे 11वे 12वे 13वे गुणस्थानावरती सगळे वजा होतील ना. ते पण होतील नंतर होतात ते म्हणजे ते पण होतील वजा. काय म्हणजे हा वजा जो अंक केला का नाही संसाराशी अपकर्ष काळामध्ये न करणारे जीव आणि शिवाय साठवण्याची पुढची. त्यांनी काय दिलं नाही सर. कोण कमी करायचं दिलं परंतु तेच करावं लागेल. आणि आता अशा प्रकारे त्याची जीवांची संख्या ना म्हणजे याच्यावरच लक्षात येते की ह्याच्यापेक्षा हा संख्यात्व भाग आहे ह्याच्यापेक्षा हा संख्यात्व भाग ह्याचा हे संख्यात्व भाग ह्याच्यापेक्षा हा संख्यात्व भाग. एक संख्यात भागाकार वाढत गेलं ना. भागाकार वाढलं की ती संख्या तेवढा भाग झाली. असं 6 अपकर्षाच्या द्वारे बांधणार हे 6 भागाकार येणार. 7 अपकर्षाच्या द्वारे बांधणारे त्यांचा अजून एक भागाकार येणार आणि 8व्या अपकर्षामध्ये राहिलेला एक भाग 8व्या अपकर्षामध्ये येणार. काही कमी संख्यात अधिक 1 आपण अंकगणित पण घेऊन काढू शकतो. 13 वजा संख्यात किती वेळा येणार आता? 7 वेळा. आणि राहिलेला एक भाग 8वा अपकर्षित वर संख्यात वजा 1 येणार नाही. संख्यात 7 वेळा येणार फक्त. आणि हा 7 आहे. म्हणजे इकडून
पण घेतलं तर हे सगळ्यात जीव कमी 8 अपकर्षाच्या वर आयु बंद करणारे, त्याच्यापेक्षा 7 अपकर्षाच्या द्वारे बंद करणारी जास्त, म्हणजे संख्यात पट. हे एक एक संख्याचा भागाकार कमी झाला की ती संख्या आपोआपच संख्यात पट होते. त्यापेक्षा 7 अपकर्षाच्या द्वारे बंद करणारे संख्यात पट, त्यापेक्षा हे संख्यात पट. 5 अपकर्षाच्या द्वारे, त्याच्यापेक्षा संख्यात पट. 4 अपकर्षाच्या द्वारे आयु बंद करणारे. असं पहिल्यापर्यंत संख्यात पट लावायचं. इकडून लावलं तर संख्यात्वा भाग पुढचे येणार, इकडून लावलं तर संख्यात पट येईल. आता हे मनुष्य आणि तिर्यांच्या मध्ये अशा प्रकारे आयुबंधचं 8 अपकर्ष सांगितले. देव आणि नारकींच्या मध्ये कसा होणार आयुबंध? देवांच्या आहे तर ते सागर वगैरे आहे ना, नारकी जीवांची पण, तर त्यांच्या शेवटचे 6 महिने शिल्लक राहिलेले असतानाच आयुबंध होतो. आणि त्या 6 महिन्यामध्ये 8 अपकर्ष करायचे. 6 महिन्यामध्ये पहिला अपकर्ष येणार, 6 महिने शिल्लक राहिला असताना. पुन्हा 4 महिने गेले, 2 महिने शिल्लक राहिला, त्यावेळेला दुसरा अपकर्ष येईल. पुन्हा त्या 2 महिन्याचे पुन्हा तिसरा भाग करायचा 20 दिवसामध्ये. 20 दिवस राहिले की तिसरा अपकर्ष. हा, त्याचे 6 महिन्याचे ठरले, पण त्यांच्या आयुष्याचं जेवढं 6 महिने येईल त्यावेळेला 6 महिन्याचा तिसरा भाग, 9वा भाग, 27वा भाग, 81वा भाग असं करायचे 6 महिन्याचे. तर त्यावेळेला त्यांना आयुबंध होईल. आणि भोगभूमीमध्ये ते पण अनुपक्रम आयुष्यवाले देव, नारकी आणि भोगभूमीतले जीव हे कसे आहेत? निरुपक्रम आयुष्य, म्हणजे त्यांचं कदली घाताच्या द्वारे मरण होत नाही, त्याला अनुपक्रम आयुष्यवाले म्हणतात. तर भोगभूमीतल्या जीवांचे सुद्धा कदली घात होत नाही. धवलाच्या 15 पुस्तकात सांगितलंय काही ठिकाणी, परंतु तो अपवाद म्हणजे ते मत मान्य आहे की नाही माहित नाही. तिथं तिने एका ठिकाणी अंतर्मुहूर्तामध्ये भूमीमध्ये सुद्धा कदली केली. तो वहाँ ऐसा लगता है कि कुछ श्वेतांबर मत होगा ये, लेकिन वो आचार्य ने भी लिया है वो मत. हाँ, उसमें भी 2 आचार्य के 2 मत है. कोई 6 महीने कहता है भोगभूमि में या 9 महीने. 9 महिने शिल्लक राहिला असताना 6 अपकर्ष 8 अपकर्षामध्ये आयुबंध होतो, किंवा 6 महिने राहिला असताना असं पण आहे 2 मत. तर आता कसं आहे, या पंचम काळामध्ये बुद्धीची मंदता होत गेली नाही, त्यामुळे विस्मरणशीलता वाढत गेली. मग गुरुने काय सांगितलं ते शिष्याला लक्षात राहिलं नसेल समजा. आता आपल्याला पण होते कधी लक्षात राहत नाही कधी कधी, मग त्यामुळे ते चुकीचं पण सांगितलं जातं. मग ते कुठल्या आचार्यांचं चुकीचं आहे हे आपण निर्णय करू शकत नाही. म्हणून अशी 2 मत आहेत असं समजून घ्यायचं. आपदा अपकर्ष म्हणा. श्वासोश्वासाचा जो 18वा भाग आहे त्याच्यामध्ये 2 त्रिभाग गेल्यावर 1 त्रिभाग राहिल्यावर त्यांचा पहिला अपकर्ष आहे. पुन्हा त्याचं पुन्हा राहिलेल्याच हे नाही. कारण का हे अंतर्भूत म्हणजे असंख्य समय, त्या असंख्य समयाचे भाग होऊ शकतात ना. जगणयुक्त संख्यात प्रमाण समयाची आवली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण भावना छोटे छोटे अंतर्भूत आहे. म्हणून मर्दाना कुठं पण आपला कधी आयुबंध होईल काय सांगता येत नाही. शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये पण होऊ शकतो ना, 8 अपकर्षामध्ये झालं नाही तर. म्हणून सतत आपल्या परिणामांची विशुद्धता ठेवायला पाहिजे. म्हणून मरतांतर परिणाम चांगले पाहिजेत असं म्हणते. आयुष्यभर काय केलं असेल परंतु परिणाम मरताना जे परिणाम असतील त्याच्यावर पुढचे आयु अवलंबून आहे. नाही, आयुबंधाच्या वेळेला ह्या 8 मध्यम अंशात असणार, परंतु आता पुढे चालू होणार आहे आपलं की गमन जे आहे ते 18 अंशामध्ये कधी पण आयुबंध ह्या 8 मध्यम अंशामध्येच होणार, परंतु प्रभावामध्ये गमन जे आहे ते जे 6 लेशाचे 18 अंश सांगितलेले आहेत त्यामध्ये सुद्धा ते गमन होऊ शकते. म्हणून सांगतात ना, शेवटच्या ह्याच्यावर तुमचं आयुष्याचं कुठं जाणार तुम्ही हे ठरतं तिथं. आताचे नेहमी सांगतात ना, तुम्ही बंद कसा केला परंतु शेवटी जो आहे तो अंतर्मुहूर्त तुमचा कसा असेल त्याच्यावरनं तुम्ही कुठं जाणार आहे. देवगतीतल्या जीवांना त्यांचं आयु केवढं माहिती असतं ना, मग ते त्यावरनं हे पण काढू शकतो की कधी कधी आयुचा बंद होऊ शकतो त्या शेवटच्या 6 महिन्यात मध्ये. फक्त जर त्याच दिवसांमध्ये एकदम त्यांनी चांगले भाव केले, चांगले देवदर्शन देवपूजा केली तर चांगला आयुचा बंद होईल. बाकीचं आयुष्य काही पण केलं ते तर सांगितलं ना, 6 महिन्यामध्ये मिथ्यादृष्टी असतो तो तर शोकच करतो मिथ्यादृष्टी.
की आता आपल्याला हे सगळं स्वर्गातलं वैभव सगळं सोडून जायला लागणार, म्हणून पहिल्या दुसऱ्या स्वर्गातले देव एकेंद्री सुद्धा होतात त्या शोक केल्यामुळे, आणि ते 12 स्वर्गापर्यंतचे देव 13 पण होतात. त्याच्या पुढच्या स्वर्गातले देव मनुष्यच होतात नियमान 13 स्वर्गापर्यंतचे देव. म्हणून त्याने खरं आपल्याला जरी माहित असलं तरी अवधी ज्ञान काही कायम लावत नसतं ना जीव. ज्याला उपयोग लावला तरच कळणार त्यांना. उपयोग लावून जाणलं तर करू शकते. आपल्याला चांगल्या ठिकाणी जायचं. तसा विचार प्रत्येक जण करत नसते ना. 6 महिन्यात आपल्याला हे वैभव सोडून जायचं म्हटल्यानंतर त्यांची बुद्धी भ्रष्ट होते, म्हणजे संश्लेषात परिणाम होते. चल पुढे जाऊया. आता पुढे 519 नंबरची गाथा आहे. शेष 18 अंसा चौगै गमनस्य कारणा होती. सुख संसमुदा सौवट्टं जानति खलु जीवा. थोडंच ह्याच्यापेक्षा छोटं. मोठं काढते उर्दू लोक आहेत. मधली त्रसनाडी आहे आणि त्रसनाडीमध्येच त्रसजीव राहतात. त्यामुळे हे स्वर्ग जे आहे हे वर सिद्धशिला आहे आणि याच्या खाली इथं सर्वार्थ सिद्धी अधिक 5 अणुत्तर विमान आहे. तर तिथं सांगतायत की शेष 18 अंसा, बाकीचे 18 अंश जे लेशांचे उत्कृष्ट मध्यम जगन्य त्यामध्ये आयुबद्ध होत नाही, परंतु चौबै गमनस्य कारण होती. ते 4 गतीच्या गमनाचे कारण होतात. कधी उत्कृष्ट त्या लेशेमध्ये मरेल तर सर्वात सिद्धीमध्ये जाईल ते सांगतात तिथं. सुख उक्क संसमुदा सवट्ठम जानती खलु जीवा. शुक्ल लेशेच्या उत्कृष्ट अंशामध्ये मेलेले, म्हणजे इथं मरण करताना समजा मुनिराजा आहेत, अत्यंत समाधी त्यांची खूप उत्कृष्ट होते आणि परिणामाची अत्यंत विशुद्धता झाली. ते उत्कृष्ट शुक्ल लेश आहे त्यांची, तर ते मरण करून कुठं जातील? सर्वार्थ सिद्धीमध्ये जातात. सुख अंश मुदा सवट्ठम जानती खलु जीवा. सर्वार्थ सिद्धीमध्ये नियमानं उत्पन्न होतात, जिथं शुक्ल लेशेचा उत्कृष्ट अंशानं तिथल्या जीवांची लेशा पण शुक्लाची उत्कृष्ट आहे. पुढे स्वामी सांगतील त्यावेळेला. आणि तिथं जाणारे जे जीव जाताना त्यांची तशीच लेशा असणार, उत्कृष्ट शुक्ल लेशा असणार. तर सर्वार्थ सिद्धीपर्यंत उत्पन्न होतात, सर्वार्थ सिद्धीमध्ये उत्पन्न होतात. आता पुढं अजून 520 नंबरची गाथा आहे. म्हणजे आता प्रत्येक कुठल्या स्वर्गापासून कुठल्या स्वर्गापर्यंत उत्पन्न होतं ते सांग. कुठल्या लेशेमध्ये मरण पावलेला जीव कुठल्या स्वर्गामध्ये उत्पन्न होतो. स्वर्गामध्ये कोणती लेशा आहे? शुभ लेशाचा आहे, पीठ पद्म शुक्ल. आणि त्याचं पण जगन्य उत्कृष्ट आणि मध्यम आणि उत्कृष्ट असे भेद केले. तर त्याच्यामध्ये पीठलेशेपासून सुरुवात करायची, मग पद्म आणि मग शुक्ल, जगन्य मध्यम उत्कृष्ट, जगन्य मध्यम उत्कृष्ट, पुन्हा जगन्य मध्यम उत्कृष्ट. ते कुठल्या कुठल्या स्वर्गामध्ये आहे तिथं त्याच्याच अंशाने मेलेले जीव तिथं उत्पन्न होतात. 520 नंबरची गाथा आहे. जाताना ती रेषा असेल तीच त्यांची. जाताना ज्या ती रेषा घेऊनच जातात तिथं तीच रेषा.
अवरंस मुदा होंती सदार तुगी मच्ची मौसगेन मुधा आनंद कप्पादुवरीं चौवट्टा इल्लगे होंती तर ह्या सर्वार सिद्धीमध्ये उत्कृष्ट शुक्ल लेशेनं मेलेले जीव इथं जाणार सर्वार सिद्धीमध्ये. आणि जगन्य अंशानं मेलेले सांगतात की सहस्रार, हे 12 सर्ग आहे ना, शतार आणि सहस्रार, ह्या स्वर्गामध्ये अवरांश मुदा कोणती सदार भोगे, जगन्य अंशानं शुक्ललेशेच्या जगन्य अंशानं मरण पावलेले जीव शतार मध्ये उत्पन्न होतात. जे हा शतार आणि सहस्रारमध्ये 2 लेश आहेत. पद्मलेशेचा उत्कृष्ट अंश आहे आणि शुक्ललेशेचा जगन्य अंश. त्याच्या काही पटलामध्ये ते जगन्य पद्मलेश आहे आणि काही विमानामध्ये शुक्ललेश आहे. म्हणून शुक्ललेशेच्या जगन्य अंशाने मरण पावलेले जीव कुठे जाणार? सहस्रार, शतार आणि सहस्रार. जगन्यात एवढं. आणि इथं मध्ये सगळे बाकीचे विजय, वैजयंत, जयंत, अपराजित, 9 अनुदिश, 9 ग्रैवेग आणि 15, 16, 14, 13 या सगळ्या स्वर्गामध्ये शुक्ललेशेच्या मध्यम अंशानं मरण पावलेले जीव इथं उत्पन्न होणार. शुक्ललेशेचा जगन्य अंश 11, 12 स्वर्गामध्ये आणि 13व्या स्वर्गापासून ते विजय, वैजयंत, अपराजित त्या 4 विमानामध्ये पर्यंत सगळ्यामध्ये मध्यम शुक्ललेश आहे. तर मध्यम अंशाने जर तिथं पण त्या मध्यम अंशामध्ये पण वेगवेगळे अंश येणार ना, मध्यम अंशाचे पुष्कळ भेद होणार. तर त्याच्यामध्ये जास्त मध्यम असेल तर ते विजय, वैजयंत येणार, त्याच्यापेक्षा मध्यम ते अनुदिश येणार, 9 ग्रैवेगातलं त्याच्यापेक्षा मध्यम. इथून तर ते सगळे मुनिराजच आहेत ना वर जाणार. आणि 15, 16, 14, 13 याच्यामध्ये द्रविलिंगी मुनी पण आहेत आणि व्रती श्रावक. सामान्य असंयमी मनुष्य जात नाही 16व्या पर्यंत. जे कोणी व्रती असतील तेच जातात. म्हणजे भले द्रविलिंग असू देत, परंतु मुनींचं द्रविलिंग असेल किंवा शूलक, कैलक वगैरे असे द्रविलिंग धारण केलेले भावलिंगी पण जातीलच, जे जाऊ शकतात आणि द्रविलिंगी पण जाऊ शकतात. सामान्य जो परिग्रह सहित गृहस्थ आहे ना, तो जात नाही तिथं 13 सर्गापासून 16 सर्गापर्यंत, असं नियम आहे. तिऱ्यांची सम्यक दृष्टी बी जाएंगे और वरती बी जाएंगे. तिऱ्यांच्या 4थ्या 5व्या गुणस्थानवरती तिथं 13, 14, 15, 16 स्वर्गामध्ये जाऊ शकतात. आणि मनुष्यांच्या मध्ये व्रती जो असेल तोच जाऊ शकणार, परंतु भावलिंगी असेल द्रवलिंगी दोन्ही पण असते. आणि 11, 12 स्वर्गात शुक्ल रेषाचा जगन्य अंशवाल्याचे जीव आहे, ते 11, 12 स्वर्गातले काही पटलामध्ये असणार शेवटचे. अशा प्रकारे शुक्ललेश इथून शुक्ललेश आहे ते इथपर्यंत आहे. तिथं त्याच अंश जे जिथं जायचं आहे ना, जन्मायचं आहे ना, तिथली जशी लेश आहे तशीच जाताना घेऊन जाणार. आता म्हणू शकते
ते म्हणतात ना अगदी परत शांत परिणामान झालं म्हणजे तुझ्या चांगली गती मिळाली आपण काय म्हणतो. जे रेषा चांगल्या रेषेनं मेलेल्या आहे तर त्याला गती चांगली मिळते. कुठं तिरेंचे जातो. म्हणजे स्वर्गामध्ये सगळ्यात चांगल्याच लेश. शुभलेशच. हा पुढं आता 521 नंबरची गात आहे. ते लागले ना खालची मध्यम अंशगेन मुदा आनंद कप्पात उभरीम चौवठाई लग्गे म्हणते. मध्यम अंशाने मेलेले जीव आनंद कल्पापासून म्हणजे 13व्या सर्गापासून ते सर्वात सिद्धीपर्यंत उत्पन्न होतात. सर्वात सिद्धीमध्ये जे आहे ते उत्कृष्ट अंशाने मेलेले सांगितले होते ना, तर ते इंद्रक विमानामध्ये जे आहेत ते शुक्ललेशेच्या उत्कृष्ट अंशाने मरण पावलेले जीव. आणि बाकीचे जे आहेत विजय वैजयंत अपराजित हे बाकीचे 4 देश त्याला सर्वात सिद्धी म्हटलं त्यांनी तिथं. पण सर्वात सिद्धीच्या इंद्रकाचा पहिला विजयादी विमान पर्यंत मध्ये उत्पन्न होता. आता पुढं पमुक संसमुदा जीवा व जानती खलु सहस्सारम अवरं समुदा जीवा सनक कुमारं च माहिंदम पद्मलेशाच्या उत्कृष्ट अंशामध्ये मेलेले जीव कुठे उत्पन्न होतात. सहस्सार ओजांती. इथे सांगितलं ना 11-12 मध्ये शुक्ललेशाचा जगण्य अंश आहे आणि पद्मलेशाचा उत्कृष्ट अंश आहे. तर त्याच्या काही विमानामध्ये शुक्ललेश आणि काही विमानामध्ये पद्मलेश म्हणजे पद्मलेशाचा उत्कृष्ट अंश घ्यायचा. पद्म उत्कृष्ट आणि अवरवसमुदा जीवासन कुमार माहिंद. इथे 3ऱ्या सर्गापासून पद्मलेशा सुरू झालेले आहे. म्हणजे पद्मलेशेचा जगण्य अंश येणार. आणि इथं बाकीच्या सगळ्यामध्ये पद्मलेशेचा मध्यम अंशाने मेलेले जीव ते इथं उत्पन्न होणार. 5व्या सर्गापासून ते 10व्या सर्गापर्यंत ओळीने लावायचं. पद्मलेशा जगण्य मध्यम आणि उत्कृष्ट. जिथे शेवट आहे तिथं उत्कृष्ट घ्यायचं, सुरुवात आहे तिथं जगण्य घ्यायचं आणि मध्यम भेद बाकीचे. एवढे 2 गातात पटकन घेऊ 2 मिनिटात होतं. मध्यम अंशेन मुदा तन्मध्यम जानती तेज तेव जेष्ठ मुदा सनक सानक कुमार माहिन दंते मचक्किंद सेडिम्मी मध्यम अंशेन पद्मलेशेच्या मध्यम अंशानं मेलेले जीव जगण्याने उत्कृष्ट सांगितलं. आता मध्यम अंशेनं तम मध्यम त्या दोन्हीच्या मध्ये जे 3ऱ्या-4थ्या सर्गाच्या वर आणि 11व्या-12व्या सर्गाच्या खाली म्हणजे 5व्या पासून 10व्या सर्गापर्यंत पद्मलेशेच्या मध्यम अंशाने मेलेले जीव उत्पन्न होतात. आणि तेजोत्थ मुदा साना कुमार माहिंद अंतिम चक्किंद सेडिंगी. जे पीतलेशेचा इथं पद्मलेशाचा जिथे जगन आहे तिथं पीतलेशेचा म्हणजे त्याचे अनेक पटल आहेत. उधर चढ़ा तेजोलेशेच्या उत्कृष्ट अंशाने मेलेले जीव कुठे उत्पन्न होतात. सानद कुमार आणि माहेंद्र स्वर्गाचा जो शेवटचा पटल आहे, मला वाटतं 7 पटल आहेत. 31 पटल पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये 7 आहेत होते. तर 7 का 9 आहेत काय.
थोडस विसरते. काय सांगितलं, सानत कुमाराने महेंद्र कल्पाच्या शेवटचं पटल त्यातलं जे चक्र इंद्रक म्हणजे पहिलं मध्ये असतं त्याला चक्र इंद्रक म्हणायचं. दोन्ही बाजूला असतात ते 4 दिशेला आहे ते श्रेणीबद्ध आणि त्या दोन्हीच्या मध्ये आहे ते प्रकीर्ण. तर त्या शेवटच्या पटलाचं जे इंद्रक आहे त्याचं नाव आहे चक्र आणि त्याच्या जवळचं जे श्रेणीबद्ध विमान त्यामध्ये उत्पन्न होतं. कोण? तेजोलेशेचं उत्कृष्ट. ह्या पद्मलेशेच्याच जिथं जगन्य आहे तिथं पीतलेशेचं काय आहे? उत्कृष्ट आहे. म्हणजे पद्मलेशा ह्या 3ऱ्या 4थ्या सर्गामध्ये वरून सुरू होणार पटलापासून. आणि आता पुढे आवरं समुदा सोहम मी सानादिम उडुम्मी सेडिम्मी मज्जिम औसेन मुदा विमल विमानादि बलभत्ते तेजोलेशेच्या जगन्य अंशानं मेलेले जीव सौदर्मेशानाच्या पहिल्या ऋतू इंद्रक नावाच्या श्रेणीबद्ध इंद्रकामध्ये आणि श्रेणीबद्धामध्ये इथलं जे पहिलं पटल आहे त्याचं इंद्रक आणि श्रेणीबद्धामध्ये पीतलेशेच्या जगन्य अंशानं मेलेले जीव उत्पन्न होतात. आणि तर बाकीचे पट्ट्याला आणि तर 3ऱ्या 4थ्या सर्गाचे जे आहे ते मधलं तिथं पीतलेशेच्या मध्यम अंशानं सेडिमी मध्यम अंशेन मुदा विमल विमानादि बलबद्धे. विमल नावाचं विमान इंद्रक विमान त्याला आधी करून सानतकर महेंद्राच्या द्विचरण पटलाचं जे इंद्रक आहे बलभद्र नावाचं तिथपर्यंत उत्पन्न होतात. हे जे अनेक पटल आहे त्याचा द्विचरण पटल घ्यायचं आणि याचं दुसरं पटल ह्याच्या दुसऱ्या पटलापासून 3ऱ्या 4थ्या सर्गाच्या दुसऱ्या पटलापर्यंत द्विचरण पटलापर्यंत. तर सगळे तिथं पीतलेशेच्या मध्यम अंशानं उत्पन्न होतात. अशा प्रकारे शुभलेशेनं कुठल्या स्वर्गामध्ये कुठल्या अंशानं मेलेला जीव तिथं उत्पन्न होतोय सांगितलं. नंतर आता पुढे नरकाचं सांगतील, मग मनुष्य तरी यांच्याचं सांगतील. ओ जाणार हा मी जीव आहे का आपल्यात जीव? पहा कुठे आहे जीव? संपूर्ण प्रदेशामध्ये शरीराच्या सर्व भागामध्ये जीवाचे प्रदेश आहेत आणि त्या संपूर्ण असंख्याक प्रदेशामध्ये हा अखंड जीव आहे. आपल्या संपूर्ण प्रदेशामध्ये ज्ञानादी अनंत गुणाने परिपूर्ण आहे. प्रत्येक प्रदेश अनंत गुणात्मक आहे. अनंत गुणांचा हा मी अखंड पिंड आहे. क्षेत्राच्या अपेक्षेने अखंड आहे. कालाच्या अपेक्षेनेही अखंड आहे. अनादि अनंत कोणतेही प्रवाह तुटलेला नाही. अखंड प्रवाह स्वरूप अखंड गुणात्मक अशी ही एक वस्तू आहे. त्या आपल्या वस्तूला ओळखा. त्या वस्तूमध्येच आपला उपयोग जोडा. उपयोगाने स्वतःला स्पर्श करा. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप अनंत गुण समृद्ध स्वरूप अनंत गुणाकर स्वरूप शुद्ध एको